नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 18 मे सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वप्रथम हवामान प्रणाल्या पाहिल्या तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे आणि एक कमीचा पट्टा हा मध्य महाराष्ट्रातून या ठिकाणपर्यंत असा विस्तारलेला आहे. त्यासोबतच अति उंचावर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे वारे आहेत. त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ढग राज्यात सक्रिय आहेत आणि राज्यात पावसाचे वातावरणसुद्धा बनणार आहे. सकाळ सकाळीही काही ठिकाणी पाऊस झाला. अहिल्यानगरचे भाग असतील दक्षिणेकडील, खास करून अहिल्यानगर, श्रीगोंदा च्या आसपास किंवा इकडे त्याला लागून असलेल्या पुणेचा 2च्या आसपासचे पट्टे आहेत. त्या ठिकाणी पावसाचे ढग होते आणि आत्ताही या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. हलक्या पावसाचे सरी बरसतील. पुणे शहराकडे बरसतील. नवी ढग निर्मिती झाली, त्यामुळे अहिल्यानगरच्या आसपासही पुन्हा एकदा गडगडाट आणि पाऊस होईल. पाथर्डीच्या साईडनं हा ढग पश्चिमेकडे सरकत आहे. बाकी राज्यात कोल्हापूरकडे थोड्याफार पावसाचे ढग आहेत. इतर ठिकाणी काही अंशी ढग असले तरी विशेष पावसाचे ढग सध्या राज्यात इतर ठिकाणी नाहीत. आणि येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या 24 तासामध्ये अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड तसेच लातूर, नांदेड या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पाऊस येण्याची शक्यता राहील. पण असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल. काही भाग तरीसुद्धा हे पावसाविना राहू शकतात. त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, यवतमाळच्या भागांमध्ये सुद्धा किंवा ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या पूर्वेकडील भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पाऊस सरी किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस येण्याची शक्यता राहील. अजून जर पाहिलं तर धुळे, नंदुरबार, जळगावचा भाग, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता तुरळक ठिकाणी. भंडारा, गोंदिया स्थानिक ढग तयार झाले तरच पाऊस, आणि आता विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही. मुंबई शहर, उपनगर स्थानिक ढग तयार झाले तरच पाऊस, नाहीतर विशेष काय पावसाचा अंदाज नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.